मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गनी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। हिंदीमध्ये चालेल काय? चालतंय ना? मध्ये मध्ये मराठी पण सांगतो की, आणि तुम्हाला समजण्यासारखी हिंदी सांगतो। अनादिकाल से यह विश्व अपने आप में स्वयंभू रूप से है। इस सृष्टि का, इन अनंत द्रव्यों का कोई भी कर्ता, पालन करता, निर्माता, हर्ता, विनाशक, पोषक कोई नहीं है। ये सभी द्रव्य, यह संपूर्ण विश्व और वस्तु स्वरूप अनादि अनंत है, स्वाधीन है, स्वयंभू है। और इस विश्व में अनादिकाल से संसार के अनंत प्राणी अनंत दुखों का अनुभव करते हुए चारों गतियों में निरंतर परिभ्रमण कर रहे हैं। जन्म मरणादि का दुख सतत भोग रहे हैं। और ऐसे सभी संसारी जीवों को संसार के संपूर्ण दुख समूह से छुटकारा पाने की इच्छा होते हुए भी उस शाश्वत शांति का मार्ग नहीं मिलने के कारण निरंतर दुख का अनुभव करना पड़ता है। और इसलिए इस विश्व में अकारण जगत बंधु, कैसे बंधु? अकारण जगत बंधु। ऐसा क्यों कहा? बोलिए, पूछिए आप लोग। दुनिया में लोग एक मेक के साथ बंधुता निभाते हैं, रिश्ते निभाते हैं, लेकिन प्रत्येक नाते रिश्ते में कोई ना कोई स्वार्थ होता है। माता अपने पुत्रों को जन्म देती है, माता पिता उनका पालन पोषण करते हैं, लेकिन उसके पीछे भी कोई ना कोई अभिप्राय रहता है कि ये बड़े होकर के बुढ़ापे में हमारा देखभाल करेंगे, संभाल करेंगे। और भी अनेक नाते रिश्ते ऐसे हैं जिनमें कोई ना कोई स्वार्थ रहता है, लेकिन वीतराग देव सिद्धांत शास्त्र और निर्ग्रंथ गुरु इस विश्व के अकारण जगत बंधु है, जिन्होंने प्राणी मात्र को भलाई का उपदेश दिया, लेकिन हमसे उन्होंने कोई भी स्वार्थ नहीं रखा है। ऐसे अकारण जगत बंधु है। ऐसे देव शास्त्र और गुरुओं ने हम सभी के लिए रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्ग का उपदेश दिया। जो वीतरागी है, सर्वज्ञ है, हितोपदेशी है, वे सच्चे देव हैं। उनके ही रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गात्मक वचनों को आचार्यों ने जो लिपिबद्ध करके रखा है, उन्हें ही हम सच्चे शास्त्र कहते हैं। और गुरु कौन होते हैं? गुरु किसे कहते हैं? गुरु कुणाला म्हणायचं? गुरु गुरुतात त्यांना, अंगावर येतात त्यांना। गुरु कौन? एक शिष्य ने प्रश्न पूछा, को गुरु? संस्कृत भाषा में संवाद था। शिष्य गुरु को पूछता है, आचार्य महाराज को पूछता है, को गुरु? गुरु कौन है? आचार्य महोदय ने एक शब्द में गुरु की व्याख्या दी, रधिगत तत्व। जिन्होंने वीतराग सर्वज्ञ भगवान के द्वारा बताए गए तत्व स्वरूप को यथार्थ रूप से समझ लिया है, और जो उस मार्ग पर स्वयं चलते हैं और चलने वाले इच्छुक जीवों को चलने के लिए अवलंबन देते हैं, आधार देते हैं, आश्रय देते हैं, मार्गदर्शन करते हैं, वे सच्चे गुरु हैं। नाहीतर आपल्या मराठी विचारकांनी एक कविता सांगितली, आयुष्याचा पथ हा अवघड,
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. काय म्हणतात ते? आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, गुरुविन कोण दाखविल वाट. काय म्हटलं? गुरुविन कोण दाखविल वाट. आयुष्याचा मार्ग अत्यंत दुर्गम आहे. त्या मार्गावरती चालायला सर्वांना जमत नाही. जसा अवघड दुर्गम डोंगर घाट असतात ना, आंबोली घाट आहे, आंबा घाट आहे, कात्रजचा घाट आहे. कात्रजचा घाट आपल्या महाराष्ट्रात लय प्रसिद्ध. तर असे हे सगळे अवघड असणारे डोंगर घाट असणाऱ्या मार्गासारखं हा जीवनाचा मार्ग आहे. अशा या जीवन पथावरती कसं चाललं पाहिजे ते कोण दाखवतात? गुरुविन कोण दाखविल वाट. पण महाराष्ट्रात एक व्यंगकार, प्रसिद्ध व्याख्यानकार, लेखक, वक्ते होऊन गेले प्रल्हाद केशव अत्रे, प्र के अत्रे. ते म्हणतात गुरुविन कोण लावतील वाट. जीवन कसं जगायचं याचा मार्ग गुरुच दाखवणार आहेत आणि पतनाचा मार्ग सुद्धा जे कुगुरु आहेत तेच दाखवणार आहेत. मराठीमध्ये सांगतो जरा, तुम्ही अवघडल्यासारखं करायला लागला. गुरूंच्या शिवाय सन्मार्ग कोणीही दाखवणार नाहीत आणि जर गुरु खरे नसतील तर तेच गुरु पतनाचा मार्ग दाखवतील. म्हणून कोणीतरी एका ठिकाणी म्हटलं, देव रागी नाही वीत रागी होनी चाहिए. काय म्हणतात? देव रागी नहीं वीत रागी होनी चाहिए और गुरु अच्छे नहीं सच्चे होने चाहिए. गुरु कसे पाहिजेत? आमची वाहवाही करतील, आम्ही गेलो की खांद्यावर हात टाकतील, आमच्या गळ्यात हार तोरे घालायला लावतील, ते गुरु आपल्याला बरे वाटतात. पण आपल्याला बरे गुरु नको आहेत, खरे गुरु पाहिजे आहेत. कसले गुरु पाहिजे आहेत? मग खरे गुरु कोण? को गुरु हो रधिगत तत्व, जे वस्तू स्वरूपाला जाणतात, तत्वार्थाला जाणतात, विश्व व्यवस्था आणि वस्तू स्वरूपाचे जे प्रकाशक आहेत, स्वतः त्या मार्गावर चालणारे आहेत आणि चालण्याच्या इच्छुकांना तो पवित्र मार्ग दाखवणारे आहेत, ते खरे गुरु. आपण त्या गुरूंचे अनुयायी व्हायचं आहे. मग त्यांचं नाव काहीही असू द्या, पण जे विषय कषायाने रहित आहेत, ज्ञान ध्यान तपामध्ये अनुरक्त आहेत आणि आरंभ परिग्रहाने रहित आहेत, अशा गुरूंचे अनुचर होऊन, अनुयायी होऊन, त्यांच्या चरणांचे दास बनून आपण सन्मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोण करायचा आहे प्रयत्न? आपण. तुम्ही म्हणत नाहीये मी, सगळेच अशा गुरूंच्या पवित्र पथावरती चालण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. मगाशीच पूज्यवर निर्यापक श्रमण सिद्धांत सागरजी महाराज म्हणाले की आमचा संघ अत्यंत भाग्यशाली आहे, पुण्यवंत आहे, कारण आमच्या संघाला एक सुयोग्य आणि सक्षम आचार्य मिळाले आहेत. दुसरा कोण कसा आहे? तो जसा आहे तसा आहे, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या बिंदू मात्र गुणांना सुद्धा सिंधू समान समजून घेण्याची उदारता ज्यांच्यामध्ये असते, मनाचा मोठेपणा ज्यांच्याकडे असतो, तेच लोक अशा प्रकारचे उद्गार काढू शकतात. मनाचा मोठापणा असल्याशिवाय तसं होत नाही. बोलता बोलता महाराज म्हणाले, शिष्यांना योग्य गुरु मिळणे, चांगले गुरु मिळणे हे फार मोठ्या पुण्याचं काम असतं. पण आज मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो आणि आजच नव्हे, मी नेहमीच सांगतो, सिद्धांत सागरजी महाराज एका प्रकारे माझे गुरु आहेत. कारण मी जसं संघात आलोय तेव्हापासून त्यांनी मला धर्मग्रंथांचं अध्ययन करण्यामध्ये सतत मार्गदर्शन दिलेलं आहे. अनेक शास्त्रांचं अध्ययन त्यांनी करवलेलं आहे. ते माझ्याबद्दल बोलले म्हणून लगेच मी त्यांच्याबद्दल बोलतोय असं समजायला काय राजकीय व्यासपीठ नाहीये. पण जी वास्तविकता आहे ती वास्तविकता आहे. पण महाराजजींनी सांगितलं, संघाला एक सक्षम आणि सुयोग्य आचार्य मिळाले. पण मी प्रांजलपणे सांगू इच्छितो, वास्तविक 20 तारखे दिवशीच हे सगळं बोलायचं होतं, पण वेळ, सगळं काही परत आणता येतं पण वेळ आणता येत नाही. आणि त्या दिवशी वेळ उपलब्ध झाला नाही, कारण कार्यक्रमाची व्यस्तता भरपूर होती. आमचे गुरुदेव, आमच्या जीवनाचे भाग्य विधाता सन्मतीसागर आचार्य देव, ज्यांनी अपार कष्टातून वयोवृद्ध अवस्थेमध्ये देखील या संघाचं जडणघडण केलं, याचं निर्माण केलं. आचार्य श्रुतसागरजी महाराजांनी त्यांना मूठभर जुंदळे दिले होते, त्यांनी खंडीभर जुंदळ्यांची निर्मिती करून दाखवली, कारण ते अध्यात्माच्या शेतीमधले कसदार शेतकरी होते. मोठा विशाल संघ त्यांनी निर्माण केला. त्या संघाला व्यवस्थितपणे चालवलं. आचार्य सांगतात, एका ठिकाणी आचार्यांनी सांगितलं, फार निरतिचार चर्या म्हणजे सुद्धा मोक्ष मार्ग आहे असं समजायचं कारण नाही आहे. लक्ष देऊन ऐकायचं आणि पूर्ण ऐकल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचायचं
बाह्यचर्या फार निरतिचार आहे, पण अंतरंगातली कल्मश मिटली नाहीत तर त्या चर्येला काहीही अर्थ. बाह्यचर्या निरतिचार असण्याबरोबरच एकमेकांप्रती अत्यंत साधर्म्य भाव असला पाहिजे, एकमेकांप्रती सौहार्द भाव असला पाहिजे, सौजन्य भाव असला पाहिजे, तरच ती चर्या आणि ती चर्चा सार्थक आहे. आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु भगवान महावीर स्वामी, त्यांच्या पूर्ववर्ती इतर 23 तीर्थंकर, अर्थातच आदिनाथ भगवंतांपासून महावीर स्वामींपर्यंत 24 तीर्थंकरांनी या वर्तमान युगामध्ये या प्राणीमात्रांच्यासाठी मोक्षमार्ग सांगितला, दाखवला. आणि भगवान महावीरांच्या नंतर हजारो महान आचार्य होऊन गेले आरातीय आचार्य परंपरेमध्ये, ज्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या माध्यमातून या पंचम काळामध्ये सुद्धा सम्यक ज्ञानाचा दीपस्तंभ सतत प्रज्वलित ठेवला. लक्षात घेऊया, या भयंकर निबिड कलिकालामध्ये, ह्या भीषण पंचम कालामध्ये जर तुम्हाला आम्हाला तारणारे जर कोणी असतील तर ते खऱ्या अर्थानं या वर्तमान युगातले महान महान पूर्वाचार्य होते. कारण भगवान तर निघून गेले, निर्वाणाला प्राप्त झाले. जिनवानी स्वतः काही बोलत नाहीये, आम्ही उघडून वाचलो, 2 शब्द ग्रहण केलो तरच त्यातून आम्हाला काहीतरी बोध प्राप्त होणार आहे. पण आम्हाला हाताला धरून चला रे बाबा, उठा रे बाबा, चला त्या दिशेनं जाऊया, तिकडं गेलो तरच आपलं भलं होणार आहे, याची प्रेरणा स्वतः त्या दिशेनं जाणारे आणि आम्हाला घेऊन जाणारे गुरुच आम्हाला त्या प्रकारे आलंबन आहेत, आधार आहेत. एका विचारकांनी एका ठिकाणी सांगितलं, प्रभू तो बात करते नहीं, प्रभू को वास्ता क्या है. भगवान आहेत, मंदिरामध्ये विराजमान आहेत, पण तुमच्या आमच्यासारखा संवाद ते करत नाहीत. एका अर्थानं प्रभू तो बात करते नहीं, प्रभू को वास्ता क्या है, गुरु आप बात करते हैं, बताइए रास्ता क्या है. त्यांनी निवेदन केलं की गुरुदेव तुम्ही बोलताय तर तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि तो पवित्रतम मोक्ष मार्ग आम्हाला सांगा. त्या भगवान महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर गौतम स्वामी, जंबू स्वामी, सुधर्माचार्य आदी महान आचार्य होऊन गेले. 5 श्रुतकेवली होऊन गेले. कंटाळा आलाय का गोष्ट सांगू राजा राणीची? असे महान 5 श्रुतकेवली होऊन गेले आणि त्यानंतर अंग पूर्वांचे ज्ञाते अशा अनेक आचार्य होऊन गेले आणि त्यांच्यानंतरही अनेक महान धुरंधर आचार्य होऊन गेले. परंतु मध्यंतरीच्या कालामध्ये 650-700 वर्षांपर्यंत निर्ग्रंथ मुद्रा जणू काही खंडित झाली होती. त्या खंडित जिनमुद्रेला पुनश्च पुनरुद्धार करण्याचं, जीर्णोद्धार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महामहिम, महाश्रमण, चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराजांनी केलं. आणि आज हे सगळं जे दिसतं ती त्याच शांतीसागर महाराजांची आचार्य देवांची कृपा आहे. म्हणून या भारतीय वसुंधरेवरती आज त्यांच्यानंतरही हजारो ऋषीमुनी या भारतामध्ये, या देशामध्ये विहार करत आहेत. आणि त्याच अक्षुण्ण परंपरेमध्ये शांतीसागर महाराजांचे शिष्य मुनिवर श्री वर्धमान सागरजी महाराज, अर्थात त्यांचेच पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बंधू, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य अर्थात वर्धमान सागरजी महाराजांचे शिष्य झाले मुनिवर श्री आदिसागरजी महाराज शेडबाळचे. शेडबाळकर आदिसागर महाराजांचे शिष्य झाले आमच्या गुरूंचे गुरु श्रुतसागरजी महाराज. भोशाला बहुतेक येत होते ते थोडंफार. आणि श्रुतसागरजी महाराजांचे शिष्य आमच्या जीवनाचे भाग्य विधाते गुरुदेव सन्मतीसागर आचार्य देव झाले. आणि त्यांचे शिष्य सध्या आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज. बघा किती निस्पृह वृत्ती, किती सहज वृत्ती. 20 तारखेदिवशी सुद्धा मी थोड्या वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. आज देखील प्रासंगिक म्हणून सांगतो आहे. घरातले एक साधं फाटलेलं कापड जीर्ण शीर्ण झालंय, ठिकठिकाणी फाटलेलं आहे, लक्तर झालेली आहेत. पण लोभी मोही माणसांना लक्तर झालेली फाटकी चिंध्या सुद्धा टाकायचं होत इरली. बर्शन कट्टे वरस्कर आगतीत म्हणतात. बर्शन कट्टा पुसायला का होईना होतंय, नाणी पुसायला, फरशी पुसायला का होईना होतंय, म्हणून त्या चिंध्या सुद्धा जपून ठेवण्याचा प्रयत्न लोभी माणसं करत असतात. पण एवढा विशाल संघ, अपार जनसमुदाय आणि एवढं सगळं वैभव ऐश्वर्य इतक्या सहजपणे त्यांनी सोडून टाकलं की ज्या सहजतेचं वर्णन कुंद आचार्यांनी सहज समयसार म्हणून केलेलं आहे. असे वर्धमान सागरजी महाराज. मुनी जीवनामध्ये 5 काल सांगितले. किती काल? कोणते कोणते महाराज? तुम्हाला इथं विचारायला आणलं नाही, सांगायला आणले. काय आहे ते सांगा, 60 दिशे मोकळं व्हा बघू. 5 काल कोणचे आणि 10 काल कोणचे? 5 कालापैकी पहिला काळ आहे दीक्षा काल. कोणता काळ?
माझ्या लक्षात राहिलं तर मी तुम्हाला उद्या विचारणार 5 काळ, माझ्या लक्षात राहिलं तर. पहिला काळ, दुसरा काळ शिक्षा काळ. दीक्षा काळ म्हणजे ज्या वेळी ते दीक्षा घेतात गुरूंच्या चरणामध्ये राहून, तो दीक्षेचा काळ. नंतर गुरुचरणामध्ये राहून ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चरण छायेमध्ये राहून जिनागमाचं अध्ययन करतात, ते आहे शिक्षा काळ. शिक्षा म्हणजे मराठीतला अर्थ घ्यायचा नाही, शिक्षा म्हणजे इथं दंड अर्थ होतो ना मराठीमध्ये, इथं शिक्षा म्हणजे शास्त्राचं अध्ययन, शास्त्र स्वाध्याय. दीक्षा काळ, शिक्षा काळ. तिसरा काळ आहे गणपोषण काळ. गण म्हणजे संघ, गण म्हणजे संघ, म्हणून आचार्यांना आपण गणपती म्हणायचं. संध्याकाळी मोदक घेऊन येशील. आणि गण म्हणजे संघ आणि पती म्हणजे त्याचे स्वामी, त्याचं नेतृत्व करणारे, मार्गदर्शन करणारे, चतुर्विध संघाचं मार्गदर्शन करणारे जे असतात त्यांना विनायक. वि म्हणजे विशेष रूपानं संघाचे जे नायक आहेत ते विनायक. गण म्हणजे संघ, त्याचे पती म्हणजे गणपती. गण म्हणजे संघ, त्याला धारण करणारे म्हणजे गणधर. सगळं आमच्याकडंच आहे, पण आम्ही उगाचच पळा लागलो रानामाळानं. आणि मग तिसरा काळ कोणता? गणपोषण काळ. अर्थात जेव्हा ते आचार्य पदारूढ होतात आणि शिष्यानुग्रह कुसले धम्माईरे सदा वंदे, शरणागत शिष्यांना जे चतुर्गती संसारापासून भयभीत झालेले आहेत, जन्म मरणापासून अत्यंत आतंकित झालेले आहेत, अशा मोक्षार्थी भव्य जीवांना शरण देतात आणि त्यांना दीक्षा, शिक्षा, प्रायश्चित्त आदी देऊन त्यांना संन्यास आणि समाधीच्या दिशेनं मार्गदर्शन करतात. अशा त्यांचा तो जीवनाचा टप्पा असतो, त्याला म्हणायचं गणपोषण काळ. तिसरा कोणता? आणि दीक्षा काळ, शिक्षा काळ, गणपोषण काळ. चौथा आहे आत्मसंस्कार काळ. अंत्यसंस्कार म्हणचीला चुकून. चौथा कोणता? आत्मसंस्कार काळ. म्हणजे ज्या प्रकारे एखादा राजा आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी आपल्या साम्राज्याचं नेतृत्व करतो, त्याला वृद्धिंगत करतो, दिगदिगंत आपल्या राज्याच्या सीमा विस्तीर्ण करतो, आणि जेव्हा तो वयोवृद्ध होतो, त्याची क्षमता सामर्थ्य कमी होतं, आणि तेव्हा तो आपल्या सुयोग्य उत्तराधिकारीला निवडून त्याचा राज्याभिषेक करतो आणि स्वतः त्या सगळ्यातून निवृत्त होऊन आपल्या संन्यासामध्ये, आपल्या आत्महितामध्ये दत्तचित्त होतो, दक्ष होतो. त्याच प्रकारे एखादे आचार्य असतात, ते आचार्य आपल्या जीवनाचा अंतिम काळ निकट जाणून आपल्या संपूर्ण जबाबदारीचं जे उत्तरदायित्व आहे ते आपल्याच संघातल्या एखाद्या सुयोग्य व्यक्तीच्या मस्तकावरती सोपवतात, त्याच्या खांद्यावरती भार टाकतात, पुढच्या पिढीला ती जबाबदारी देतात आणि स्वतः या संघ कार्यातून निवृत्त होतात आणि आपल्या आत्मसाधनेच्या, आत्महिताच्या दिशेनं आणखीन उग्र पुरुषार्थ करू लागतात. त्याला म्हणायचं आत्मसंस्कार काळ. कोणता काळ? किती काळ झाले? आणि पाचवा आहे तो सल्लेखना काळ. त्यालाच शास्त्रामध्ये उत्तमार्थ काळ म्हटलेला आहे. कोणतं काळ? पूर्वी चतुर्थ काळामध्ये आपलं आयु 12 वर्षांपेक्षा आता जास्त राहिली नाही असं निमित्त ज्ञानानं वगैरे जाणून त्यावेळेचे आचार्यगण, मुनिगण काय करायचे? 12 वर्षांची सल्लेखना घ्यायचे आणि त्यावेळी 12 वर्षांची सल्लेखना घेऊन ते देशभरामध्ये विहार करत आपल्या सल्लेखनेची नौका व्यवस्थित पद्धतीनं पैल तीराला पोहोचवतील अशा निर्यापक आचार्यांचा शोध घेत आपली साधना करत देशभरामध्ये भ्रमण करायचे. त्या 12 वर्षांच्या काळाला उत्तमार्थ काळ म्हणायचं. आणि त्याच्या शेवटी जाऊन ते संपूर्ण रूपानं अन्न जल आदिकांचा त्याग करून देहाला सुद्धा परिग्रह समजून त्याचा त्याग करतात आणि वीरतापूर्वक मरणाला सामने जातात. त्याला म्हणायचं अंतिम सल्लेखना. मग त्याची प्रोसेसिंग असते. 12 वर्षांची नियम सल्लेखना आणि शेवटी यम सल्लेखना घेतात आमचे वर्धमान सागरजी महाराज. उद्या सकाळी या ठिकाणाहून विहार करत आहेत, ज्या ठिकाणी रामचंद्रांच्या काळामध्ये देशभूषण आणि कुलभूषण या बंधुद्वयाने निर्ग्रंथ दिगंबर जैनेश्वरी भगवती मुनी दीक्षा घेऊन महानतम चतुर्विध आराधना केली आणि अंतिम निर्वाणाची प्राप्ती ज्या ठिकाणी त्यांना झाली, आणि ज्या स्थानी वर्तमान काळामध्ये आम्हाला जे भगवंतांपेक्षा कमी नाहीत असे चारित्री चक्रवर्ती आचार्य महाराजांची समाधी ज्या ठिकाणी झाली, ज्याने आमच्या जीवनाला हा मार्ग प्रदान केला, अशा गुरुदेव सन्मतीसागर महाराजांची जी आचार्य पदारूढ भूमी आहे आणि अन्य अनेक साधकांची जी साधना आणि समाधी भूमी आहे, अशा कुंथलगिरी सिद्ध क्षेत्राच्या दिशेनं त्यांचा विहार आहे. सगळा संघ भारावलेला आहे.
सगळ्यांचं अंतःकरण अत्यंत जड झालेलं आहे. एवढे दिवस आम्ही सगळेजण चर्चा करायचो की महाराज दानोळीत आहेत, कोथळीत आहेत, चिपरीत आहेत, समडोळीत आहेत, दिग्रजमध्ये आहेत, नांदऱ्यात आहेत, इथं आहेत, तिथं आहेत. आज महाराज आपल्या भागात आहेत. उद्या सकाळी ते कुंथलगिरीला रवाना होत आहेत. याचा अर्थ लगेच जाऊन ते सल्लेखनाच घेणार आहेत असं काय समजायचं कारण नाही. त्यांची भावना तर अत्यंत दृढ आहे. सल्लेखना साधण्याची त्यांची भावना, त्यांचा मनोदय, त्यांचं मनोबल अत्यंत मजबूत आहे. त्यांचं शरीर अत्यंत कृश झालेलं आहे. त्यांचा देह अत्यंत क्षीण आणि अत्यंत निर्बल झालेला आहे. पण त्यांचं मनोबल अत्यंत मजबूत आहे, कारण त्या मनोबलाला सन्मती सागरांच्या सारखं गुरुबल लाभलेलं आहे. आणि म्हणून अत्यंत निर्मोहतापूर्वक, निस्पृहतापूर्वक, सहजतापूर्वक ते निडरपणे कुंथलगिरी सिद्ध क्षेत्राच्या दिशेनं चाललेले आहेत. बघा, जन्माला आलेला व्यक्ती एक दिवस मरणारच आहे. मी तर मरणार आहे. तुम्ही 100% माझं मरण होणार आहे. तुमचं? तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय महाराज. भोश्यात सगळं काही येऊ शकतं, पण यमराजाचं सुद्धा धाडच नाही तर पाऊल ठेवायचं आहे का? असं आजपर्यंत कोणच मेलं नाही इथलं. तुमच्या चेहऱ्यावरनं तर असं वाटायला लागले तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय. शक्य आहे? जातस्य मरणम ध्रुव. जो जन्म घेतलाय त्याचं मरण निश्चित आहे. पण गुरुदेव आमचे आचार्य महाराज सन्मती सागर महाराज नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे? रडत रडत मरण्यापेक्षा लढत लढत मरायचं. आणि बाभळीच्या लाकडासारखं कुजत कुजत मरण्यापेक्षा चंदनाच्या लाकडासारखं झिजत झिजत मरायचं. त्याचंच नाव आहे समाधी मरण, सल्लेखना मरण. बघा, जगातले सगळे प्राणी जर जगात सगळ्यात जास्त कशाला घाबरत असतील तर ते मरणाला घाबरतात. कशाला घाबरतात? मरणाला घाबरतात. पण एक जैन धर्म, एक जैन सिद्धांत, एक जैन दर्शन, जैन तत्वज्ञान एक असं तत्वज्ञान आहे ज्याच्यामध्ये जगायचं कसं ही कला जितकी महत्त्वाची मानली गेली, त्याचबरोबर अशा आनंदपूर्वक जगण्याच्या शेवटी आनंदानं मरायचं कसं ही कला शिकवणारा जगाच्या पाठीवरती एकमेव धर्म आहे, तो म्हणजे जैन धर्म. कारण त्या धर्मामध्ये मरणाला महोत्सव म्हटलं, मृत्यू महोत्सव. काय म्हटलेलं आहे? मृत्यू महोत्सव म्हणलेला आहे. बरेच लोक अज्ञानानं सल्लेखना म्हणजे आत्महत्या असा भ्रम करून घेतात, चुकीचा निष्कर्ष काढतात. पण सल्लेखना म्हणजे आत्महत्या नाही आहे, तर सल्लेखना म्हणजे आत्मोन्नतीची एक महान साधना आहे. आत्महत्या कोण करतात? जे जीवनाला वैतागलेत, अनेक प्रकारे संतापलेले आहेत, कषायाने अत्यंत आविष्ट झालेले आहेत, असे अज्ञानी मिथ्यादृष्टी कषायशील जीव आत्महत्येसारखा दुर्विचार करतात, त्या प्रकारचा प्रयत्न करतात आणि तशा प्रकारचं मरण मरतात. पण जे विवेकी आहेत, ज्यांच्यामध्ये सम्यक ज्ञानाचा प्रकाश अत्यंत उजळून निघालेला आहे, असे जीव मरणाला मातम नव्हे, मरणाला महोत्सवाचं रूप प्रदान करतात. बघा, आज महाराज या ठिकाणी आमच्यात आहेत, उद्या ते इथून विहार करतात. आम्हाला वाईट वाटत आहे, वाईट वाटलं तरी ते दाखवता येत नाहीये, कारण ही भूमिका, ही जागाच अशी आहे की इथून आपलं दुःख दाखवणं आता योग्य. आमचे गुरुदेव 2 पंक्ती नेहमी सांगायचे, अश्रू ढाळू नकोस वेड्या, जगाला दुःख कळत नाही. काय म्हणायचे? अश्रू ढाळू नकोस वेड्या, जगाला दुःख कळत नाही. आम्ही देखील रडतो पण ते डोळ्यांनाही कळत नाही. आम्ही देखील रडतो पण ते डोळ्यांनाही कळत नाही. जबाबदार लोकांना भावना अनियंत्रित करून चालत नाहीत. परंतु आज महाराज जितके सहज आहेत, जितके निर्मोही आहेत, जितके निकांक्षित आहेत, पूर्वी सुद्धा ते होते. पण उत्तर साधना कशी वृद्धिंगत होत जाते, त्यांचं नाव आहे वर्धमान सागर. वर्धमान शब्दाचा अर्थच आहे वृद्धिंगत होणारा. शास्त्रामध्ये, जिनागमामध्ये, कंटाळा आलाय का? आमच्या जैन शास्त्रामध्ये जिनकल्पी मुनींच्या चारित्र्याबद्दल एक चर्चा येते. मूलाचारादी ग्रंथांमध्ये भगवती आराधना, आचारसार, मरणकंडिका आदी जे चरणान योगाचे ग्रंथ आहेत, विशेष करून या ग्रंथांमध्ये एक शब्द येतो, वर्धमान चारित्रवाले.
तीर्थंकरांच्या बाबतीत तर प्रत्येक वेळी हा शब्द येतो की तीर्थंकरांचं चारित्र्य हे वर्धमान असतं. अर्थात जसं शुक्ल पक्षातला जो चंद्र असतो तो निरंतर पौर्णिमेपर्यंत वृद्धिंगत होत जातो, तसं तीर्थंकरांचं चारित्र्य जे असतं ते कधी हीयमान होत नाही. अर्थात त्याच्यामध्ये कोणते अतिचार लागत नाही, त्याच्यामध्ये कोणती त्रुटी येत नाही, त्याच्यामध्ये कोणते दोष डाग लागत नाहीत. ते निरंतर पूर्णतेच्या दिशेनं वाढत जातं आणि शेवटी पूर्णत्वाला प्राप्त होतं. यांचं नाव आहे वर्धमान सागर. वृद्धिंगत होणारे, ज्यांना गृहस्थ आश्रमामध्ये विशाल परिवार होता, संन्यास अवस्थेमध्ये विशाल संघ ज्यांच्याजवळ आहे, गृहस्थ आश्रम आणि संन्यास आश्रमामध्ये विशाल जनसमुदाय ज्यांच्या प्रती अनुरागी आहे, असं असताना देखील आज त्या कोणत्याही वस्तूच्या भावबंधनामध्ये ते राहिलेले आम्ही रोज पाहतो आहोत. सकाळ दुपार संध्याकाळ दिवस रात्री प्रत्येक वेळी त्यांची हीच चर्चा. डॉक्टर गुंडे साहेब जयसिंगपूरचे एक वैद्य आहेत, आमच्या संघाचे अत्यंत घनिष्ठ सेवाभावी आहेत. परवा त्यांनी धामणीला जाण्याच्या पूर्वीच कुठंतरी, मला नक्की जागा आठवत नाहीये, तर त्या ठिकाणी महाराजांना त्यांनी सल्ला दिला की आपल्याला जरासं शिरोधारा नावाचा एक उपचार करायचा आहे पंचकर्मपैकी आयुर्वेदामध्ये. कारण त्यानं तुम्हाला जो पित्ताचा त्रास व्हायला लागला, उष्णतेचा त्रास व्हायला लागला, ते शिरोधारा नावाचा उपचार, एक तेलाची धारा अशी डोक्यावरती सोडली जाते. ते केल्यामुळं तुम्हाला जरासं बरं वाटेल, पित्त वगैरे कमी होईल. त्यावेळेला महाराज एकच वाक्य म्हटले, आता पित्त कमी करायचं नाही, सगळं काढूनच टाकायचं आहे. कोण म्हणतं? आहे काय धाडस? सगळ्यांच्या मध्ये तेवढं डेअरिंग असत नाही. म्हणजे कुठलाही मुद्दा काढा, शेवटी फिरून ते तिथंच येतात. अर्थात इतकी निस्पृहता, एवढी निर्मोही वृत्ती ही अशा प्रकारच्या साधकांच्या मध्येच असते. मग आम्ही त्याची चर्चा का करायची? कशासाठी हे सगळं चालू आहे? तर आम्हालाही जीवनाच्या शेवटी कशा प्रकारे आमचं जीवनाचा उपसंहार झाला पाहिजे, आमच्या जीवनाला पूर्ण विराम कसा मिळाला पाहिजे आणि आमच्या जीवनाची एक प्रकारची सांगता कशी झाली पाहिजे, ते आम्हाला अशा साधकांकडून शिकायला मिळतं. आम्हाला शिकायचं. मगाशी महाराजांनी सांगितलं की ही जबाबदारी महाराजांच्यावरती टाकून आता ते निर्भार झालेले आहेत. तुम्ही सगळेजण तुमच्या तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये बघता, बाकीची सगळी घराची जबाबदारी राहू दे, एक छोटंसं काम जरी असलं आणि ते महत्वाचं असलं, ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला झोप लागते का? लागते. आद माडू देत, ईद माडू देत, ना ईद नीती आद नीतीत, पाहुणेर बरावरदार कळेद उंडी कट्टू देत, पोरी होगू देत, करंजी काय माड कोडू देत. प्रत्येक वेळेला काही ना काही चिंता असते. ह्या साध्या साध्या गोष्टीत पण त्याची सुद्धा चिंता लागते. मुलाला शिकवायचं, पोरगीचं लग्न करायचं, ह्या गोष्टीमध्ये रक्त जळत असतं. ह्या तर प्रापंचिक गोष्टी झाल्या. पण आचार्यांची भूमिका अशी असते की ज्यांनी प्रपंच मोह जंजाळ गृह जंजाळ सोडून या ठिकाणापर्यंत आले, त्यांचा मोक्ष मार्ग, ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, विश्वास ठेवून शरण ग्रहण केलेले आहे, त्यांचा विश्वास भंग होऊ नये, त्यांचा हा मार्ग जो आहे तो प्रशस्त झाला पाहिजे, या मार्गावरून ते कधी भटकू नयेत, याची सर्वस्वी जबाबदारी आचार्यांची असते. इतके दिवस त्यांनी ती निभावली. या वयोवृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा सिद्धांत सागरजी महाराज नेहमी आचार्य पद म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल एकच उपमा देत असतात की आचार्य पद म्हणजे आतल्या बाजूला काटे असणारं आणि बाहेरनं सोन्याचं दिसणारं सोनेरी मुकुट आहे. कसलं मुकुट आहे? आतनं काट्याने युक्त असणारं आणि बाहेरनं सोन्यानं रत्नांनी मडवलेलं मुकुट आहे सोन्याचं. आपल्याला दिसतं, कंटाळा आलाय काय? आपल्याला दिसताना दिसतं आचार्य किती उच्चासनावर बसल्यात, किती शिष्य त्यांना नमस्कार करायला लागल्यात, किती किती गावचे लोक त्यांना श्रीफळ नारळ चढवा लागल्यात. आता भोशेवाले पण चातुर्मासाठी नारळ चढवणार होते, मी थांबवले. एवढे दिवस मला काळजी होती चातुर्मासला आम्हाला कोण बोलवतंय की नाही, आता मी निश्चिंत झालो, कोण तर बोलवा लागले. लगेच तुम्ही म्हणशीला आणि सुपारी घेतली वाटतं. एक विनोदाचा भाग आहे. परंतु आम्हाला हे सगळं दिसतं की किती जण दीक्षा घेण्यासाठी त्यांच्या समोर क्यू मध्ये उभे आहेत, रांगेत उभे आहेत. ह्या बाह्य गोष्टीच आपल्याला दिसतात, पण आचार्यांच्यावर जबाबदारी किती मोठी असते. नाना प्रांतातून, अनेक देशातून आलेले, अनेक विचारांचे, अनेक प्रकारचं खानपान, अनेक प्रकारचे आचार विचार, अनेक प्रकारचं राहणीमान, अनेक प्रकारच्या बोलीभाषा, ह्या सगळ्या विविधता असणाऱ्या सगळ्या शिष्यांना
एकतेच्या धाग्यामध्ये गुंफून एक अखंड संघ ठेवणे हे फार मोठं काम आहे. आणि हे सगळं करत असताना देखील स्वतः त्या मार्गावर चालणे आणि शिष्यांना घेऊन त्या मार्गावरती पुढं जाणं हे फक्त बोलण्या एवढं, तोंड हलवण्या एवढं सोपं फार मोठं काम आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या, पंथवाद, संतवाद, अभिषेक, पूजन पद्धती, अनेक प्रकारचे मतभेद, मनभेद, या सगळ्या परिस्थितीतून मोक्ष मार्ग बाधित होणार नाही, स्वतःचाही आणि शरणागत शिष्यांचा, संघाचाही. ही सगळी काळजी घेऊन दक्षतापूर्वक पुढं वाटचाल करणे फार मोठी जबाबदारी. आमच्या गुरुदेवांनी, सन्मती सागरजी महाराजांनी वयाच्या 74व्या वर्षी आचार्यपद ग्रहण केलं. स्वतःहून नव्हे, त्यांच्या गुरूंनी ते त्यांना दिलं. कारण त्यांच्या गुरूंना एक मोठा आजार झाला आणि त्यांना त्यातून लवकर समाधी साधायची होती. म्हणून श्रुतसागरजी महाराजांनी, सन्मती सागरजी महाराजांना वयाच्या 74व्या वर्षी आचार्यपद दिलं. ते नको म्हणत होते, माझं वय आता झालेलं आहे. कारण सन्मती सागर महाराजांच्या पेक्षा श्रुतसागर महाराज वयानं लहान होते आणि सन्मती सागर महाराज त्यांच्यापेक्षा वयानं मोठे होते. तरी देखील श्रुतसागर महाराज म्हणाले, हे तुम्हीच सांभाळू शकता, कारण तुमचा स्वभाव, तुमची व्यवहार कुशलता, धर्माप्रती असणारी तुमची निष्ठा आणि आजपर्यंत तुम्ही केलेले हे सगळं धर्म पुरुषार्थ, यामुळं तुम्हीच हे सगळं सांभाळू शकता, तुम्हीच हे ग्रहण केलं पाहिजे. म्हणून 10 डिसेंबर 2001 रोजी श्रुतसागरजी महाराजांनी सन्मती सागर महाराजांना कुंतलगिरीमध्ये आचार्यपद प्रदान केलं. 2001 पासून 2011 पर्यंत सन्मती सागरजी महाराजांनी वयाच्या 74व्या वर्षापासून वयाच्या 84व्या वर्षापर्यंत आचार्यत्वाचा हा काटेरी मुकुट आपल्या सुरकुतलेल्या मस्तकावरती समर्थपणे धारण केला. आणि नुसता धारणच केला नाही, तर त्याची चमकही वाढवली. असे सन्मती सागर आचार्य महाराज आमच्या जीवनाचे भाग्य विधाते होऊन गेले. आणि त्यांच्यानंतर आचार्य वर्धमान सागरजी महाराजांनी सुद्धा वयोवृद्ध अवस्थेमध्ये हे सगळं सांभाळलं. 3 वर्ष हा भार सांभाळला, संघ सांभाळला. आणि फक्त सांभाळलाच नाही, तर या सन्मती सागर महाराजांनी लावलेल्या विशाल वृक्षाला वटवृक्षामध्ये रूपांतरित केलं. आणि आजपर्यंत त्यांनी आपल्या आचार्यत्वाच्या अर्थात गणपोषण काळामध्ये जवळजवळ 35-36 दीक्षा देऊन अनेक वयोवृद्ध साधूंचं सुद्धा कल्याण केलं. अर्थात सर्वांना कल्याणाचा मार्ग दाखवला. बघा, चालणारे तर भरपूर आहेत, पण कोणत्या मार्गानं चाललं पाहिजे आणि ज्या मार्गानं चाललाय तो मार्ग खराच ध्येयाच्या दिशेनं जातो का, हे दाखवणारे गुरु मिळणं फार दुर्लभ आहे, फार कठीण आहे. एका संस्कृत नीतिकाराने एका ठिकाणी सांगितलं, शैले शैलेन माणिक्यम. शैल म्हणजे पर्वत. प्रत्येक पर्वतावरती माणिक मोती मिळत नसतात. मौक्तिकम न गजे गजे. आणि प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये गजमुक्ता मिळत नाहीत. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे चंदनम नहि सर्वत्रम साधवो नहि सर्वत्रम चंदनम नहि वने वने. प्रत्येक जंगलामध्ये हजारो लाखो वृक्ष असतात, पण प्रत्येक जंगलामध्ये चंदनाची झाडं असतीलच असं नाही. तसं सर्वत्र असंख्य माणसं आपल्याला भेटतील, पण स्वतः मोक्ष मार्गावर चालून इतरांना चालवणारे साधू सर्वत्र भेटत नाहीत. असे साधू आज आपल्या गावात आहेत. उद्या ते कुंथलगिरी सिद्ध क्षेत्राच्या दिशेनं प्रयाण करणार आहेत. क्षणभंगूर आहे. आज असणारी व्यक्ती उद्या आपल्या सोबत आहे नाही माहीत नाहीये. तुम्ही सुद्धा म्हणता आपल्या भारतामध्ये मिळतात जे निर्ग्रंथ दिगंबर अवस्थेमध्ये आहेत. अमेरिका कुठं, इराण कुठं, इस्रायल कुठं, कोणत्या कारणास्तव भांडणं चालू आहेत, निरर्थक मुद्द्यास्तव एकमेकांच्या अहंकारापोटी भांडणं चालू आहेत, पण स्वतःच्या असणाऱ्या सगळ्या मान सन्मान पदप्रतिष्ठेला तिलांजली देऊन आपल्या निरुपाधिक निरुपचार आत्मस्वभावाच्या दिशेनं वाटचाल करणारे ही संस्कृती फक्त आपल्या भारत देशामध्ये. तर त्यांनी सांगितलं, प्रत्येक पर्वतावरती माणिक मोती नसतात, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये गजमुक्ता नसतात, जंगलामध्ये हजारो लाखो वृक्ष आपल्याला मिळतील, पण सगळीकडे चंदनाचे वृक्ष नसतात. तसं स्वतःचं कल्याण चिंतून इतरांना कल्याण मार्ग दाखवणारे गुरु सगळीकडे असत नाहीत. अशा प्रकारचं जीवन, अशा प्रकारची साधना ही आपल्या भारतवर्षामध्ये सांगण्याचा हा मतितार्थ आहे, हा भावार्थ आहे. आपण सर्वजणांनी यातून बोध घेऊया, यातून प्रेरणा घेऊया. आज महाराजांना आपण सर्वजणांनी
अशा प्रकारची भावना भावायची आहे की त्यांच्यासारखा निर्मोही भाव, त्यांच्यासारखा निस्पृही भाव आमच्या सर्वांच्या मध्ये येऊ दे. सिद्धांत सागर महाराजजी मगाशी सांगितले त्या गोष्टीचा मी उल्लेख तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जसं महाराजांनी इतक्या निस्पृहपणे या सगळ्या गोष्टींचा त्याग केला, वेळ आल्यावरती मी सुद्धा त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत एक ना एक दिवस जाणार आहे. कारण मराठी नीतिकारांनी 2 पंक्ती एका ठिकाणी सांगितल्या, रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. काय म्हणतात ते? रंगून रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. आज या संघाच्या जबाबदारीच्या गुंत्यामध्ये पाय जरी अडकला असला एका दृष्टीनं, वास्तविक हे गुंत्यात अडकणे नाही आहे, तर हे सौभाग्य आहे जिनं शासनाची सेवा करण्याचा ही एक संधी मिळालेली आहे. याला कर्तव्य म्हणून करायचं आहे. ही भूमिका, हे आसन म्हणजे मिरासदारी नव्हे, ही जबाबदारी आहे. याला कर्तव्य म्हणून, सेवेची संधी म्हणून याला निभवायचं आहे. पण जरी या संघाच्या जबाबदारीचं जरी गुंता असला तरी देखील एक दिवस त्या गुंत्यातून सुद्धा पायाला सोडवून घेऊन त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत जाण्याचा मी प्रयत्न 100% करणारच आहे. पण आणि शांती सागरजी महाराजांपासून सन्मती सागर आणि वर्धमान सागरजी महाराजांची ही सगळी निधी आहे. मी फक्त त्या निधीचा एक छोटासा प्रतिनिधी आहे आणि त्या प्रतिनिधित्वाचं दायित्व म्हणूनच हे सगळं कार्यभार भविष्य काळामध्ये होत. आणखीन एक गोष्ट प्रांजलपणे सांगू इच्छितो. भविष्यामध्ये आज वर्तमानात संघ एवढा मोठा, गुरुदेवांच्या आशीर्वादानं, महाराजजींच्या आशीर्वादानं भविष्यामध्ये सुद्धा या संघामध्ये अनेक दीक्षा होतील. पण दीक्षा घेतलेल्या आणि त्या आज जितके निस्पृही आहेत, आपल्यालाही भविष्यात त्याच प्रकारची वाटचाल ठेवायची आहे. भविष्यात का आत्तापासून देखील आमची वाटचाल तशीच असणार आहेच. आपण सर्वांनीही आपापल्या घरामध्ये, कुटुंब परिवारामध्ये त्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. बघा, मोठमोठ्या रूपामध्ये मोठमोठी वाद्ययंत्र लावून तुम्ही मुनिसंघांचं आगवानी केला, स्वागत केला आणि सगळ्या प्रकारे वयावृत्ती, आहारदान आदी केला. पण एवढं केलं म्हणजे संपलं असं नाही, तर त्या गृहस्थ जीवनामध्ये राहत असून देखील आमच्या अंतःकरणामध्ये भावना पाहिजेत की मला देखील एक ना एक दिवस त्या मार्गावरती जायचं आहे की ज्या मार्गावरती तीर्थंकरादी महापुरुषांनी कोणत्याही प्रकारचे मोहपाश, भावबंधन न बाळगता निस्पृहपणे वाटचाल केली. त्या मार्गाचा पथिक मला बनायचा आहे का नाही? नाही बनायचं आहे? मधल्यांना महाराज अगोदर पुढचे जाऊ देत, त्यांचं काय काय होते बघतो, त्यांचं राव रंग बघून मग आम्ही ठरवतो काय करायचं. बघा, या मार्गाबद्दल अर्थात रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये एक परमाणु मात्र देखील संशय असता कामा नये की त्या मार्गाने गेलं तर काय होईल. या मार्गानं आजपर्यंत जे गेलेले आहेत, जे जात आहेत, त्यांचं अनादी काळापासून जे झालं नाही त्या प्रकारचा उद्धार या मार्गानं होत आहे, होणार आहे. आपण देखील त्या मार्गाचे पथिक बनायचं. हा अनुपम मार्ग आहे, अनुपमेय असा हा मार्ग आहे. याला कोणत्याही शब्दानं सांगता येणार नाही, तो फक्त अनुभवगम्य. तर आपण सर्वांनीच मन दृढ करायचं आहे. महाराजांचा 2012 साली या ठिकाणी चातुर्मास झाला होता काय? किती साली? तुम्हाला कसं माहीत? आत्ता तुम्ही सांगितलं म्हणून आठवलं महाराज. काही जणांना लक्षातही असेल, काही जण जे त्यानंतर या गावात आले असतील त्यांना माहिती असेल नसेल, असो नसो, पण 2012 साली आचार्य वर्धमान सागरजी महाराज, सिद्धांत सागरजी महाराज त्यावेळेला ऐलक अवस्थेमध्ये होते आणि नेमिसागर महाराजांचा पण बहुतेक त्यावेळेला इथंच चातुर्मास होता, बरोबर ना? मला पण अलीकडं वयामानानं लक्षात राहीनं झाले हो. अत्यंत आनंदानं तो चातुर्मास झाला. इतकंच नव्हे तर आधेमध्ये देखील त्यांचं या भोशाला येण्या जाण्याचं सारखं चाललेलं असायचं. पण कालच इकडे येत असताना वाटेत मला इथं मध्ये आपली पूजा ज्या ठिकाणी झाली त्या दरम्यान आल्यावर महाराज म्हटले काल की अलीकडच्या 7-8-10 वर्षामध्ये भोशाला फारसं येणं झालंच नाही. कारण 2 वेळा शिखरजीला गेले,
मागच्या वर्षी श्रवणबेळगोळची यात्रा आणि महान दिव्य भव्य आनंद सोहळा बाहुबलींच्या चरणामध्ये त्या ठिकाणी चातुर्मास रूपानं झाला. एवढे सगळे वयोवृद्ध साधू त्या ठिकाणी जाऊन 4 महिने राहून परत या ठिकाणी आले आणि आज महाराज कुंथलगिरीच्या दिशेनं विहार करत आहेत. जीवन निरंतर गतिमान आहे, हे थांबणारं नाही. एखादी वस्तू या ठिकाणी ठेवलेली आहे, ती थांबून राहू शकते, पण काळ, वेळ आणि जीवन कधी थांबत. मराठी साहित्यकारांनी 2 ओळी एका ठिकाणी सांगितल्या. वळणावरुनी वळली गाडी. कशावरनं? वळणावरुनी वळली गाडी, सुटलं पहिलं गाव. भोश्याच्या स्टँडवरनं बस निघाली मिरजेच्या दिशेनं, जरा पुढं गेली आणि आपली पूजा ज्या ठिकाणी झाली तिथनं आणि जरा पुढं जाऊन टर्न घेतली म्हणजे भोशे मागं पडलं की. वळणावरुनी वळली गाडी, सुटलं पहिलं गाव. क्षणोक्षणी पर्याय बदलती, सुटलं पहिलं नाव. क्षणाक्षणाला ही पर्याय बदलत चाललेले आहे. क्षणाक्षणाला आम्ही मृत्यूच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. मी रोज सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रवचन चालू करत असताना 3:30 वाजले होते, आता जवळजवळ 5:15 वाजलेले आहेत. अर्थात प्रवचन चालू होण्याच्या वेळेला आपण मृत्यूपासून 2.25 तास लांब होतो. प्रवचन संपायच्या वेळेला आपण मृत्यूच्या 2.25 तास जवळ आलेलो आहे. पण माणसाला ते सगळं विचार करायला वेळ कुठं? या का महाराज न मग सैक सवडील सैक सवड हत्ती ते यवाग साव भरतीत आवाग आगलान तुत्त आगलागा येना कैयाग ಒಂದು ಏತ್ಲ ಭಾಳ ಗಡಬಡಿ ಮಾಡ್ಕದ್ರಿ. ಯಾವಾಗ ಸಾವು ಬರ್ತೀತ್ ಅವಾಗ ಆಗ್ಲಾನ್ ತುತ್ತ ಆಗ್ಲಾಗ ಕೈಯಾನ್ ತುತ್ತ ಕೈಯಾಗ ಬಾಯಾನ್ ತುತ್ತ ಬಾಯಾಗ. ಎಷ್ಟು ಬಿ ಜಗ್ಗಿ ಹಿಡ್ರಿ ನೀವು ರಾವ್ ನಿಂದ್ರಂಗಿಲ್ಲ. म्हणून मरायला सवड नाही म्हणत बसण्यापेक्षा मरण यायच्या अगोदरच आवडपूर्वक सवड काढून धर्मपुरुषार्थ करूया, जेणेकरून सारखं सारखं मरायला लागणार नाही. त्या दिशेनं वाटचाल करूया, त्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करूया, आत्महिताचा मार्ग प्रशस्त करूया. मन भारी झालेलं आहे, पण आता आपण सर्वांनी घट्ट व्हायचं आहे. का घट्ट व्हायचं आहे? या भोशेवरती सारखं मर्जी ठेवून असणारे, स्वतः येणारे, संघाला पाठवणारे महाराज आज आपल्या भागातून कुंथलगिरीकडे चाललेले आहेत. पण चालले असले तरी त्यांचा उत्तमार्थ काल, त्यांचा संन्याससहित समाधीचा पुरुषार्थ निर्विघ्न होऊ दे, निरतिचार होऊ दे, निर्विकल्प होऊ दे, निराकुलतापूर्वक होऊ दे, निकांक्षिततापूर्वक होऊ दे. अशा प्रकारची सद्भावना आपण ठेवायची. याचा अर्थ उद्यापासून किंवा तिथं पोचल्यापासून लगेच सल्लेखना चालूच असं समजायचं नाही आहे. जेव्हा केव्हा ते करतील त्यांची मानसिकता अत्यंत दृढ आहे, अत्यंत मजबूत आहे. मगाशीच मी सांगत होतो की जग मरणाला घाबरतंय, पण मरण जर कोणाला घाबरत असेल तर ती ही दिगंबर मुद्रा. एका ठिकाणी एका विचारकाने सांगितलं, भोगी और योगी में क्या अंतर है? काय प्रश्न उपस्थित झाला? भोगी और योगी में क्या अंतर है? उत्तर देणारे म्हणतात, जरासा अंतर है, थोडासा फर्क है. भोगी और योगी में क्या अंतर है? जरासा अंतर है, थोडासा फर्क है. भोगी मन मौजी होता है, योगी मन मालिक होता है. भोगी काय असतोय? मनाची मौज करत फिरत असतो. योगी मनाचा मालक असतो. भोगी मन मौजी होता है, योगी मन मालिक होता है. भोगी को मौत छोड़ती नहीं, योगी को मौत छेड़ती नहीं. यही इन दोनों में अंतर होता. मरण सुद्धा त्यांना घाबरत, वचकून असतं, कारण त्यांनी मरणाला चॅलेंज दिलेला आहे. सामान्य गृहस्थ लोक कोणाला चॅलेंज देतात? भावकीला चॅलेंज देतात, शेजार पाजाऱ्याला चॅलेंज देतात, शेतातल्या बांधावरनं शेजाऱ्यांना चॅलेंज देतात, व्यापारातनं, बिझनेसमधनं, पार्टनरशिपमधनं, वेगवेगळ्या कारणास्तव किंवा काही अशा असतात विनाकारणच चॅलेंज करत फिरायचं. बा निघ तोरस त्यांना ना या निध्यानात आदना निघ नाळ हेळत्यान आणि निंद्या नागीत निघ हेळक उगाच वाळला तोरा काय. परंतु ना या निध्यानात ना आदना निंग नाळ हेळत्यान असं म्हणणारे इतके अज्ञानी आहेत. ना या निध्यानात दुसरे दावर घेळ कोणती दाव स्वतः गोत्ती लाव या निदाद
कारण मी काय आहे हे प्रत्येकाला जर कळलं तर एकमेकाला चॅलेंज देण्याची कोणतीही मानसिकता विकृती राहणार. कारण चॅलेंज देणं ही अहंकाराची परिपाटी आहे. आणि अहंकार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत, अहम जात नाही तोपर्यंत अर्हमचं दर्शन होणार. म्हणून आपल्या मराठी विचारकांनी सांगितलं, पक्व फळा परी सहजपणाने मी पण ज्यांचे गळले हो. झाडावर पिकलेलं फळ असतं की ते पूर्णपणे पिकल्यानंतर स्वतःहून ते काय होतं, गळून पडतं खाली. त्या पक्व फळापरी म्हणजे पिकलेल्या फळा समान ज्यांचा अहंकार गळून पडलेला आहे, मी पण गळून पडलेला आहे. माणसाला बऱ्याच गोष्टींचा मी पण असतो. मी पैशाकडनं मोठा आहे, मी सत्तेकडनं मोठा आहे, मी शेतीकडनं मोठा आहे, मी आमच्या भावकीकडनं मोठा आहे, मी सासरवाडीकडनं मोठा आहे. का तर तिकडं मेहुणे नाहीत, तिकडचं सगळं ह्यालाच मिळणार असते. कशा कशाचा बघा किती हो तोरा. मी ज्ञानाकडनं मोठा आहे, माझ्या एवढं ज्ञान कोणालाच नाही. मी स्मरणशक्तीकडनं मोठा आहे, माझ्या एवढं लक्षात कोणालाच राहत नाही. मी तपाकडनं मोठा आहे. अरे कशाचा मोठे पण. कहा गये चक्री जिन जीता भरत खंड सारा. आणि आम्ही उगाचच तोरा दाखवत फिरायला लागलो. पक्व फळापरी सहजपणाने मी पण ज्यांचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवनाचा खरा अर्थ अहंकार ज्यांचा सुटलेला आहे, मृदुता मार्दवता ज्यांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठापित झालेली आहे, त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ बोध होत असतो. म्हणून आपण या जीवनाचं मर्म समजून घेऊया. व्यर्थ अहंकारामध्ये ताठून वागायला, कारण ताटतंय काय ताटते हो. बोला बोला, तुम्हाला शेजाऱ्यांची शपथ आहे, बोला खरं बोल. काय ताटत असते सांगा. हा, मड ताटत असते म्हणायला लागले. खरंच आहे. अकडना तो मुर्दे की खास पहचान आहे. हिंदी नीतिकारांनी सांगितलं, अकडना तो मुर्दे की खास पहचान आहे. मेलेले जे मड असतंय त्याची खरी ओळख आहे. अकडणे म्हणजे ताठणे. आपण मडा आहे काय? मग मडा आहे मग का ताटत असतोय? ना हिंगा ना हंगा नि घिसकेनं तोरस्त्यान ನೋಡ ನೀ ಏನೇನು ಮಾತಾಡಿದಿ ಅದನ್ನ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಯಾವಾಗ ವೇಳೆ ಬಂದೋತ ನೀ ಈಗ ಒಂದು ಮಾತಾಡಿದಿ, ನಾ 10 ಮಾತಾಡ್ದಲ್ದ ನಿಂಗೆ ಬಿಡಕ್ಕಿಲ್ಲ. ಏನು ಹೊಯ್ಕೇನು भारी. हां, कशा कशाचा हा अहंकार. तो सुटल्याशिवाय जीवनाचा खरा लाभ, खरा आनंद घेता येत नाही. तर आपण सर्वांनी हे समजून घेऊया, नम्रतेनं जीवन जगूया आणि नम्रतेच्या पलीकडे जाऊन सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याने परिष्कृत आविष्कृत होऊन आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. महाराज आज आमच्या देहानं आहेत, उद्याही असतील, पण ते कुठंही आणि कसेही असले तरी आमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये श्रद्धेच्या वेदीवरती शांतीसागर, सन्मतीसागर आणि वर्धमान सागर ही नावं अखंड रूपानं कोरलेली आहेत. ती मात्र कधीही मिटणार नाहीत, कारण ती श्रद्धेच्या वेदीवरती कोरलेली नावं. कशासाठी? तर त्यांनी आदर्श जीवनाचा मार्ग निवडला, त्या मार्गावरती ते चालत राहिले. आपल्यासाठी त्यांनी वाट दाखवली, आपल्यासाठी त्यांनी आदर्श दाखवले आणि आपणही तसं चालण्याचा प्रयत्न करूया. वेळ भरपूर झालेला आहे. तुमच्या सर्वांच्या आणि माझ्याही वतीनं मी पूज्य महाराजांच्या चरणी नम्रतापूर्वक निवेदन करतो की आपण आम्हा सर्वांनाच आपल्या पवित्र वाणीच्या माध्यमातून धर्मामृत प्रदान करून आमच्या जीवनाचा पथ प्रशस्त करावा. अहिंसा परमो धर्म की